इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र पाठ 3 राजकीय पक्ष स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना डॅश म्हटले जाते. पर्याय सरकार, समाज, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था. उत्तर राजकीय पक्ष म्हटले जाते. 2. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष डॅश येथे आहे. ओडिशा, आसाम, बिहार, जम्मू आणि काश्मीर. उत्तर ड जम्मू आणि काश्मीर. 3. जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर डॅश या राजकीय पक्षात झाले. आसाम गण परिषद, शिवसेना, द्रविड मुन्नेत्र कळघम, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. उत्तर क द्रविड मुन्नेत्र कळघम. प्रश्न दुसरा आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 1. राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. बरोबर. कारण राजकीय पक्ष जनतेच्या समस्या व मागण्या शासनापर्यंत पोहोचवतात. शासनाच्या योजना व धोरणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे शासन आणि जनता यांच्यात संपर्क निर्माण होतो. म्हणून राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. 2. राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात. बरोबर. कारण राजकीय पक्ष लोकांच्या संघटनेतून तयार होतात. ते समाजातील विविध प्रश्नांवर काम करतात. त्यांची उद्दिष्टे व कार्यपद्धती इतर सामाजिक संघटनांपेक्षा वेगळी असते. म्हणून राजकीय पक्ष हे एक प्रकारचे सामाजिक संघटनाच असतात. 3. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. उत्तर चूक. कारण भारतात अनेक वेळा आघाडी सरकारे स्थापन झाली आहेत. अनेक आघाडी सरकारांनी यशस्वीपणे राज्यकारभार केला आहे. त्यामुळे आघाडी शासन नेहमीच अस्थिर असते हा समज चुकीचा ठरला आहे. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हे विधान चूक आहे. 4. शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे. चूक. कारण शिरोमणी अकाली दल हा पंजाबमधील एक प्रादेशिक पक्ष आहे. त्याचा प्रभाव मुख्यतः पंजाब राज्यापुरता मर्यादित आहे. तो राष्ट्रीय पक्षाच्या निकषांची पूर्तता करत नाही. म्हणून शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे हे विधान चूक आहे. प्रश्न तिसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. प्रादेशिकता. उत्तर एखाद्या प्रदेशाची भाषा, संस्कृती, परंपरा, इतिहास आणि विकास याविषयी लोकांमध्ये निर्माण होणारी आत्मीयता, अभिमान व जिव्हाळा याला प्रादेशिकता म्हणतात. या भावनेतून लोक आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधांचे रक्षण, विकास आणि स्थानिक लोकांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी प्रयत्न करतात. प्रादेशिकतेतून अनेकदा प्रादेशिक पक्ष आणि चळवळी निर्माण होतात. 2. राष्ट्रीय पक्ष. उत्तर ज्या राजकीय पक्षाचा प्रभाव देशातील अनेक राज्यांमध्ये असतो आणि जो निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता करतो त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणतात. राष्ट्रीय पक्ष राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नावर भूमिका घेतात, लोकसभा निवडणुका लढवतात आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि बहुजन समाज पक्ष ही राष्ट्रीय पक्षांची उदाहरणे आहेत. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर राजकीय पक्ष हे लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. सत्ता मिळवणे. राजकीय पक्षांचा मुख्य उद्देश निवडणुका जिंकून सत्ता मिळवणे हा असतो. 2. विचारसरणीचा आधार. प्रत्येक पक्षाची विशिष्ट विचारसरणी व धोरणे असतात. 3. पक्ष कार्यक्रम. विचारसरणीची अंमलबजावणी करण्यासाठी पक्ष विविध कार्यक्रम राबवतात. 4. सरकार स्थापन करणे. बहुमत मिळाल्यास पक्ष सरकार
स्थापन करून राज्यकारभार चालवतो. 5. शासन व जनता यांच्यातील दुवा. पक्ष जनतेच्या समस्या शासनापर्यंत आणि शासनाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवतात. 2. भारतातील पक्ष पद्धतीच्या स्वरूपात काय बदल झाला आहे? उत्तर. स्वातंत्र्यानंतर भारतातील पक्ष पद्धतीत अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. त्यामुळे त्या काळाला एक प्रबळ पक्ष पद्धती असे म्हटले जाते. 1977 मध्ये काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसला आव्हान दिले. 1989 नंतर एकाच पक्षाचे वर्चस्व कमी झाले आणि अनेक पक्ष प्रभावी बनले. विविध पक्षांनी एकत्र येऊन आघाडी सरकारे स्थापन करण्यास सुरुवात केली. आज भारतात बहुपक्ष पद्धती अस्तित्वात आहे. राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांचा प्रभाव वाढला आहे.